काम केलेलं आहे ते उद्योग सगळे विकण्यात आले। मग उद्योग अगर विकण्यात आले तर त्याचा पैसा कुठे गेला? तर तो जो पैसा अडाणी अंबानी सारख्यांच्या घशात गेलेला आहे। मग अडाणी अंबानीकडे एवढे पैसे आले, त्यांनी 2 टर्म कंप्लीट केले। हो। आता तिसरा टर्म म्हणतात की आता अब की बार 400 पार, म्हणजे त्यांना पूर्ण हमी आहे की आम्ही सत्तेत येणार, असं त्यांना हमी आहे। काय वाटतंय तुम्हाला 2014च्या अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थितीमध्ये काय अंतर आहे? आता बघा, सर्व नागरिकांना माहिती आहे ईव्हीएम मध्ये काय होत आहे, हे सर्व नागरिकांना माहिती। जो पुरातन काळामध्ये मनुवादी प्रवृत्तीने जे कामकाज चालत होतं त्याच पद्धतीने त्यांना देशाचा कारभार आणायचा आहे, परंतु जो हिटलर जे होता हिटलरच्या पद्धतीने आणायचे आहे। हे संविधान पूर्णपणे संपवणार, यांची गुंडागर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार, जाती जातीमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होणार, हे सर्व नागरिक माहिती आहेत। 404 पार म्हणजे विरोधक कोणी राहणारच नाही, आणि जे मोजके विरोधक राहतील तर ते ओरडत राहतील, त्यांना ओरडण्याची मुभा सुद्धा राहणार कडे वळत होते की इतर रोजगाराकडे वळत होते। महागाई एवढी वाढलेली आहे, प्रपंच चालत नाही। परंतु आज परिस्थिती काय आहे? पीएचडी झालेला आशावर्कर, बीएमएस डॉक्टर, मी आशावर्कर जास्त जातं, तर सरकारकडे जाणारा जो निधी आहे तो किती प्रमाणामध्ये नागरिकांकडे खर्च होतं? आता नितीनजी गडकरी सांगतात मी विकास पुरुष आहे, मी विकास केलेला आहे। मला सांगा त्यांचं जे हेगडेवर म्हणजे आशा वर्करांना आव्हान आम्ही हेच करणार आहोत की आज अगर आपण देशाचा अगर विचार केलेला आहे आणि सर्व नागरिकांचं मत बनलेलं आहे, याच्यानंतर हिटलर सारखी वागणूक असणारं व्यक्तिमत्व जे नरेंद्र मोदी मध्ये दिसत आहे ते आम्हाला पुढे व्यक्तिमत्व। नमस्कार मित्रांनो, IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजच्या खास बातचीत या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आमच्या स्टुडिओमध्ये या खास बातचीत या कार्यक्रमामध्ये सीटूचे नेते राजेंद्र साठे सर आमच्या सोबत आहेत। आणि सध्या मी तुम्हाला सांगेल लोकसभा निवडणुकीचं वारं संपूर्ण देशामध्ये सुरू आहे। त्यांची या लोकसभा निवडणुकीमध्ये सीटूची काय भूमिका आपण त्यांच्याकडून जाणू। सर तुमचं खूप खूप स्वागत। काय सांगाल एकूणच आता सीटू ही सदैव जे कामगार महिला कामगार आहेत त्यांच्यासाठी लढा देत असते, परंतु अनेक वर्षांपासून जे महिलांचा जो मागण्या असतात त्या पूर्ण होत नाही, निवडणुकीच्या काळात आश्वासने भेटत असतात। काय सांगाल, काय भूमिका आहे लोकसभेमध्ये तुमची? नाही, महत्वाची भूमिका कसं आहे, आधी सरकारबद्दल अगर आपण विचार केला 2014च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस जे सरकारने आश्वासन दिलं होतं आणि त्यावेळेस जो अमाप पैसा खर्च केला होता अडाणी अंबानी सारख्या उद्योगपत्यांच्या सहयोगाने त्यांनी तो पैसा खर्च केला होता। आणि त्यामुळे नागरिकांना सांगितलं की आम्ही तुमच्या हिताचं काम करू, महिलांना सुरक्षा देऊ। स्विस बँकेमध्ये जे काही भ्रष्टाचारातून पैसे काँग्रेसच्या नेत्यांनी जमा केले असतील त्यातून आम्ही तुम्हाला प्रत्येकाला 15-15 लाख रुपये देऊ, 2 कोटी दर वर्षाला आम्ही रोजगार निर्माण करून देऊ। पण तसं ते काही झालेलं नाही आहे। आणि झालं काय आहे, रोजगार तर गेलेले आहे, परंतु 74 वर्षाच्या कालखंडामध्ये जे उद्योग निर्माण करण्यात आले होते, 74 वर्षाच्या आधी इंग्रजांच्या राजवटीमध्ये जे उद्योग निर्माण करण्यात आले होते ते उद्योग संपवण्याचं काम केलेलं आहे। ते उद्योग सगळे विकण्यात आले। मग उद्योग अगर विकण्यात आले तर त्याचा पैसा कुठे गेला? तर तो जो पैसा अडाणी अंबानी सारख्यांच्या घशात गेलेला आहे। मग अडाणी अंबानीकडे एवढे पैसे आले कुठून? तर अडाणी अंबानीला त्यांनी जे पैसे दिलेले आहेत ते सरकारच्या जे सरकार मान्य जे बँका आहेत त्यांच्याकडून त्यांना कर्ज दिलेलं आहे, त्यांना खरेदी करायला लावलं आहे। कंपनी त्यांची डुबीत चालली आहे, तर त्या कंपन्या डुबीत गेल्यानंतर परत त्यांना परतफेड करता येऊ नये म्हणून त्यांना माफी देण्यात आलेली आहे, कर्जमाफी त्यांना देण्यात आलेली आहे। आणि परत दुसऱ्या बँकेकडून त्यांना दुसरी प्रॉपर्टी खरेदी कर म्हणजे सरकारची दुसरी प्रॉपर्टी खरेदी करण्याकरता त्यांना परत कर्ज देण्यात आले। अशा कित्येक बँका डुबलेल्या आहेत आणि ही स्थिती आहे। आज आम्ही बघतो भारताच्या प्रत्येक नागरिकांच्या नावावर करोडो रुपयांचं कर्ज आहे। आज नागरिकांचं कर्ज जे आहे जे सरकारवर नाही आहे। 2014च्या वेळेस नरेंद्र मोदी यांनी जे आश्वासन दिलं होतं प्रत्येकाला 15 लाख रुपये ते आम्ही दिलं होतं,
आज प्रत्येक नागरिकांच्या 15 लाखाचा तो कर्जदार आहे. भारताचे प्रधानमंत्री नाहीये, नरेंद्र मोदी कर्जदार आहे. आणि प्रधानमंत्री या पदाला शोभेल असं त्यांनी काम करायला हवं होतं. तो व्यक्ती प्रधानमंत्री पदाला शोभत नाही. 10 वर्षामध्ये 15 लाख रुपये व्याज झालेलं आहे. म्हणजे भारताच्या प्रत्येक नागरिकांच्या 30 लाखाचा तो कर्जदार आहे. त्यांनी आधी सांगावं की 30 लाख रुपये तू केव्हा देणार, हे त्यांनी असं सांगावं. लोकांचे जे रोजगार होते ते रोजगार नष्ट झालेले आहेत. 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचे जे आम्ही दिलं होतं, आज 20 कोटी लोकांना रोजगार मिळाला हवा होता 10 वर्षामध्ये, पण तो पण मिळालेला नाही रोजगार. आणि ते म्हणतात की भाई IT सेक्टरमध्ये रोजगार आहे. IT सेक्टरमध्ये रोजगार आहे तर बेस काय आहे? त्याचा बेस काही नाही आहे. अगर जे मुलं मुली जे पुणे मुंबई या बेंगलोरमध्ये हैदराबादमध्ये IT सेक्टरमध्ये काम करत आहे, त्यांना वाटते आम्हाला भरपूर काही मिळत आहे. कोणती अनुचित घटना त्यांच्या बरोबर घडली तर कंपनी त्यांना काढून टाकेल. तर पुढचं भविष्य त्यांचं काय आहे? आणि त्यांना पेन्शन मिळतं, ग्रॅज्युटी मिळेल, त्यांना काय मिळेल? काही नाहीये. त्यांच्या बेस त्या मुलांना आज हिरवळ वाटत आहे, पण त्यांच्या भविष्य त्यांना माहित नाही. आमच्या काही चर्चा होता IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या. आम्ही त्यांना सांगतो तुमचा बेस काय आहे? बेस काय आहे? एक गोष्ट सांगा की 2014च्या अगोदर मनमोहन सिंगची सरकार होती आणि 2014 नंतर आता मोदींची सरकार आलेली आहे. आता त्यांनी 2 टर्म कंप्लीट केली. आता तिसरा टर्म म्हणतात की आता अब की बार 400 पार, म्हणजे त्यांना पूर्ण हमी आहे की आम्ही सत्तेत येणार, असं त्यांना हमी आहे. काय वाटतंय तुम्हाला 2014च्या अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थितीमध्ये काय अंतर आहे? आता बघा, सर्व नागरिकांना माहिती आहे EVM मध्ये काय होत आहे, हे सर्व नागरिकांना माहिती आहे. त्याच्या चर्चा आहे सुप्रीम कोर्टाच्या, पण त्यावर कोणतासा ठोस निर्णय घेतला नाही. निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही आहे. आता याच्या आधीच्या निवडणुकामध्ये त्यांनी जे आकडे जे सांगितले तेवढेच आकडे बरोबर आलेले आहेत. यावेळेस त्यांनी 400 पार नाही म्हटलं आहे, 404 म्हटलेलं आहे. 404च्या मागचं राजकारण असं आहे, राज्यसभेमध्ये त्यांचं बहुमत नाही आहे, म्हणून लोकसभेमध्ये त्यांना ते बहुमत सिद्ध करण्याकरता कमीत कमी 404 हवे आहेत. तुमच्या भारतीय राज्यघटनेचे कित्येक असे कलम आहेत, जे त्या वारंवार म्हणत असतील का आम्ही राज्यघटना ही बदलणार नाही आहोत. त्यानंतर राज्यघटनेचे कित्येक कलम आहेत जे अधिसूचना आणून त्यांनी रद्द केलेले आहेत आणि त्याची वर्तमानपत्रामध्ये TV चॅनलवर कोणतीही बातमी नाही आहे. हे महत्वाचे आहे. त्यांचेच काही खासदार, काही आमदार, काही मंत्री स्टेटमेंट देत आहे की आम्हाला रामराज्य आणायचे आहे. आणि जो पुरातन काळामध्ये मनुवादी प्रवृत्तीने जे कामकाज चालत होतं त्याच पद्धतीने त्यांना देशाचा कारभार आणायचा आहे. परंतु जो हिटलर जे होता, हिटलरच्या पद्धतीने आणायचा आहे. 404 अगर त्यांचे पार अगर होत असतील तर पूर्ण 100% हिटलरशाही या देशामध्ये येणार. भारतीय संविधान जे आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला झाली आणि त्यानुसार वेगवेगळ्या जातीपंथाचे लोक, वेगवेगळ्या भाषेचे लोक त्या एकवटले आहेत. त्यामध्ये त्यांना स्वतंत्र असं वाटतं. परंतु ही जी राजवट 10 वर्षापासून आली, प्रत्येकाला असं वाटतं का मी स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्यामध्ये आहोत. तुम्ही म्हणाले की संविधानामध्ये संविधानाच्या कलमामध्ये बदल काळानुसार केलं जात आहे, म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की संविधानामध्ये पोकळी निर्माण करण्याचं कटकारस्थान रचलं जात आहे का? बरोबर आहे ना. पोकळी निर्माण करण्याचं कटकारस्थान रचण्यात आलेलं आहे आणि सर्वांना एवढं माहिती आहे. आता अगर पूर्ण मेजॉरिटीने यांची सरकार बनली, हे संविधान पूर्णपणे संपवणार. यांची गुंडागर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार, जातीमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होणार. हे सर्व नागरिकांना माहिती आहे. आणि या देशामध्ये लोकशाही जी संविधानामध्ये जे दर्शवलेली आहे त्या पद्धतीने लोकशाही नांदावी असं प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक नागरिकाचं मत आहे. परंतु परत अगर मोदी सरकार अगर आली तर ही लोकशाही संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही, हे पण सत्य आहे. नाही, पण त्यांचे नेते जे आहेत, त्यांचे नेते किंवा मोदीजीचं एक भाषण आहे, ते म्हणतात की संविधान कधीही बदलू शकत नाही, त्याच्या मूळ धाचा कधीही बदलू शकत नाही, असं त्यांचंच मत आहे. यावर तुमचं काय मत? नाही, त्यांचं बरोबर आहे. त्यांना मतं हवी आहेत नागरिकांची, तर त्यामुळे नागरिकांना म्हणणार की संविधान बदलू शकत नाही. पण त्यांचेच काही सांसद, काही आमदार, खासदार
यांचे जे स्टेटमेंट आलेलं आहे यावर तुम्ही काय म्हणणार आहे की कलमत मग तुम्हाला 404च का हवे आहेत, 403 का नाही आहे? मेजॉरिटी करता एवढ्या मताची गरज आहे का? एवढ्या सांसदाची गरज आहे का? मग तुम्हाला 404 पार का पाहिजे आहे? 404 पार म्हणजे विरोधक कोणी राहणारच नाही, आणि जे मोजके विरोधक राहतील तर ते ओरडत राहतील, त्यांना ओरडण्याची मुभा सुद्धा राहणार नाही, अशी ती परिस्थिती निर्माण करणार आहेत. आणि ही निवडणूक या देशाची शेवटची निवडणूक त्यांना घडवून आणण्याची आहे, हे पण सत्य आहे. हे नागरिकांना कळलेलं आहे. त्यामुळे ती वेळ नागरिक येऊ देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. म्हणजे लोकशाही जर आता जर मोदींची सरकार आली तर लोकशाही धोक्यात येणार आणि निवडणुकाही होणार नाही, असंही वाटतं काय तुम्हाला? बिलकुल सत्य आहे, असं होणार आहे. मला काय वाटतं, सर्व नागरिकांना वाटतं आहे. आज संपूर्ण देशात आपण म्हणतो हे जे देश कोणाच्या, ही सरकार कोणाची? भारताची सरकार. चर्चा कोणती चालू आहे? मोदी सरकार. ही मोदी सरकार आहे का भारताची सरकार आहे? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर मोदींवर लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये. भरमसाठ महागाई वाढलेली, महागाई कमी करतो मला, महागाई वाढलेली आहे. रोजगार नाही आहेत. ग्रॅज्युएशन झालेले, PhD झालेले, आज रस्त्यावर चहाची दुकान पाणठेले, कोणी पकोडी विकते, कोणी काही करते, कोणी बेरोजगार आहे, कोणी ई रिक्षा चालवत आहेत. असे कित्येक आम्हाला भेटतात. आता आम्ही सांगतो, जेव्हा आम्ही आशा वर्कर संघटनेचे काम करतो, तर आधी आशा वर्करचं काम करण्याकरता लोक भेटत नव्हते. सरकारी नोकरी कडे वळत होते की इतर रोजगाराकडे वळत होते. महागाई एवढी वाढलेली आहे, प्रपंच चालत नाही. परंतु आज परिस्थिती काय आहे? PhD झालेला आशा वर्कर, BMS डॉक्टर, मी आशा वर्कर नागपूरलाच दाखवतो, एक BMS झालेली आशा वर्कर आहे. ग्रॅज्युएशन झालेल्यांची संख्या कितीतरी आहे, कितीतरी मोठ्या संख्या. करणार काय? एवढं शिक्षण घेतलं कशाकरता घेतलं की आम्हाला सरकारी नोकरी लागेल, आमच्या जीवनाचा काहीतरी बेस बनेल. पण जीवनाचा बेस नाही, प्रपंच कसं चालायचं, आम्ही जगायचं कसं, आज जगण्याचा विचार करणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून जे मिळेल ते काम करायला आज नागरिक, जे काही युवक किंवा युवती हे तयार होत आहेत. त्याच्या मागचं कारण हे आहे, भरमसाठ महागाई वाढलेली आहे, रोजगाराचे साधन नाही आहेत. त्यामुळे जे मिळेल ते करायला नागरिक आज तयार आहे ना. तीच परिस्थिती त्यांना निर्माण करायची होती की जनता या देशाची मजबूर व्हावं. GSTचं तुम्हाला माहिती आहे, एक वस्तू खरेदी करतो, कंपनीमधून निर्माण झाल्यानंतर त्या GSTवर 18% कितीतरी लोक घेतात. अशी घरी म्हणजे उपभोग करणाऱ्याच्या घरी जाईपर्यंत सरकारकडे दुप्पट GST जमा होऊन जातं. पण ती वस्तू नागरिकांच्या घरी महागामध्ये पडतं. पण ती वस्तू नागरिकांकडे ज्या किमतीमध्ये पडतं, नागरिकांना लागणारा जो अन्न, वस्त्र आणि जो निवारा आहे, त्याच्यातून तो कसं तरी पैसे वाचवून आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये महागडी वस्तू त्याला घ्यावं लागतं. त्याचा भाग सरकारला जास्त जातं. मग सरकारला भाग जास्त जातं तर सरकारकडे जाणारा जो निधी आहे तो किती प्रमाणामध्ये नागरिकांकडे खर्च होतं. आता नितीनजी गडकरी सांगतात, मी विकास पुरुष आहे, मी विकास केलेला आहे. मला सांगा, त्यांचं जे हेगडेवार स्मारक जे आहे रेशीम बागला, आता अख्ख्या नागपूरमध्ये आपण फिरला तर चित्र वेगळंच आहे. तिथे जो रस्ता बनला होता, सिमेंट रस्ता बनला, तो रस्ता पूर्णत्वात येण्याच्या आधी तिथे भेगा पडल्या. भेगा का पडल्या? म्हणजे काम निकृष्ट दर्जाचे झालेलं आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आधीही तिथे भेगा, कित्येक जागी भेगा पडलेल्या आहेत. मग आता मला एक सांगा की सिमेंट कंपन्या कोणाच्या, जिथून सिमेंट येत आहेत त्या कंपन्या कोणाच्या, त्या पुलांच्या किंवा सिमेंट रस्त्याच्या ठेकेदार कोण आहे, हे सर्व नागरिकांना माहिती आहे. मग त्यामध्ये जे सिमेंट कंपन्याला जाणारी जी राख आहे, त्या राखेपासून सिमेंट बनवण्यात येत आहे, तर ते राख जी पॉवर प्लांट मधून बाहेर निघतं, तर त्याच्या ठेकेदार कोण आहे, कोणातर्फे ती राख त्यांच्याकडे जातं, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री होते त्यावेळेस ज्याला जो कंत्राट दिलेला आहे तो त्यांच्या चंद्रशेखर बावनकुळेच्या जवळच्या व्यक्ती आहे, हे सर्व नागरिकांना माहिती आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की नागरिकांची आज गरज काय आहे? नागरिकांना रस्त्याची गरज नाही आहे. रस्ते चांगले गुडगुडीत असावे हे प्रत्येकाला वाटतं. तर डांबरी रस्त्याने पण काम बघता ना तुम्ही, डांबरी रस्त्याचे पाचपोलीचा पूल आपण बघतो. साठे साहेब, मला सांगा, तुम्ही आशा वर्करांचे नेते आहात आणि त्यांच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून झटत आहात. महाराष्ट्रामध्ये किती आशा वर्कर असणार? बघा, महाराष्ट्रामध्ये 74,000 आशा वर्कर आहेत आणि 4,500 गट प्रवर्तक आहेत.
आणि आशा वर्कर, आता आपण लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे आपण त्या विषयावर आपण महत्वाचे हे घेऊ. महाराष्ट्रामध्ये 74,000 आशा वर्कर असल्यानंतर ज्या काही कामाच्या बोजा सरकारने कोरोना पासून वाढवलेला आहे, कोरोनामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये आशा वर्करची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. आज अगर जे नागरिक जिवंत आहेत ते नागरिक स्वतःला धन्य मानतात, ज्यांना कोरोना होऊन गेला होता, की आशा वर्करनी आमची ती सेवा केली नसती तर आप जिवंत नसतो. परंतु कित्येक आशा वर्कर त्या स्वतः कोरोनाने पीडित झालेले आहेत, त्यांना कोणतीही सेवा सरकारतर्फे मिळालेली नाही. एवढ्या आज WHO ने सुद्धा भारतातल्या आशा वर्करची तारीफ केलेली आहे, त्याचा सन्मान केलेला आहे, भारत सरकारने सन्मान केलेला आहे. त्याच्या मोबदला कोणताही त्यांना दिलेला नाहीये. 1 रुपयाही मोबदला सरकारने, मी सांगतोय, नरेंद्र मोदीपेक्षा अगर दुसरे कोणी प्रधानमंत्री असते या दुसऱ्याची कोणाची सरकार असती तर कमीत कमी त्यांच्या मानधनामध्ये वाढ केली असती, परंतु मानधनामध्ये 1 रुपयाची सुद्धा वाढ केलेली नाही. देशामध्ये किती असेल मग संख्या आशा वर्कर? देशामध्ये कमीत कमी 4 लाखाच्या जवळपास आशा वर्कर काम करत आहेत आणि 4 लाख आशा वर्कर काम करत आहेत आणि देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आशा वर्करचे आंदोलन ते चालू आहेत की मोदी सरकार हटाव देश बचाव. याच्या मागचं कारण काय आहे? आम्ही कोरोनाच्या संकटामध्ये आमच्या जीवाचं रान केलेलं आहे. आमच्या परिवाराची, स्वतःच्या जीवाची काळजी न करता आम्ही आमच्या लाभार्थ्यांच्या जीवाची काळजी केलेली आहे. त्यांचे जीव आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोरोनाला हुद्दपार केलेला आहे. तो आमचा अधिकार होता की आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे, रिटायरमेंट नंतर आम्हाला किमान 5 लाख रुपये तरी ग्रॅज्युटी मिळाला पाहिजे आणि 10,000 रुपये रिटायरमेंट झाल्यानंतर आम्हाला पेन्शन मिळायला हवं आणि संपूर्ण परिवाराला, त्यांच्या आशा वर्करच्या संपूर्ण परिवाराला ती आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून द्यायला पाहिजे, ही त्यांची मागणी आहे. सरकारला द्यायला हवं होतं, परंतु सरकारने तसं केलेलं नाहीये. काय आव्हान करणार तुम्ही म्हणजे आशा वर्करांना? मग आव्हान आम्ही हेच करणार आहोत की आज अगर आपण देशाचा अगर विचार केलेला आहे आणि सर्व नागरिकांचं मत बनलेलं आहे, याच्यानंतर हिटलर सारखी वागणूक असणारं व्यक्तिमत्व जे नरेंद्र मोदी मध्ये दिसत आहे ते आम्हाला पुढे व्यक्तिमत्व नको आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्याला संपूर्ण देशाच्या नागरिकांनी स्वीकार केलेला आहे. ती घटना अबाधित राहावं आणि ती घटना अबाधित ठेवण्याकरता नरेंद्र मोदी सारख्या व्यक्तिमत्वाला हद्दपार करणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध जे घटक पक्ष, जे काही विविध घटक पक्ष आहेत, तर त्यांची जे इंडिया आघाडी जे देशामध्ये जी बनलेली आहे आणि त्यांनी एकमेकांना विचाराने एका सूत्रामध्ये बांधलेलं आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी बनलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर जे काही घटक पक्ष बनलेले आहेत त्या घटक पक्षाने तो विचार केलेला आहे. आपल्याला माहिती आहे, कोरोनाच्या दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी धडपड केली, आजही नागरिक जे शिवसेनेच्या नावाचे विरोधक असतील परंतु उद्धव ठाकरेच्या मनातून ते सन्मान करतात, एवढं चांगलं कार्य त्यांनी करून दाखवलेलं आहे. तर त्यांची सरकार कोणत्या पद्धतीने फोडलेली आहे सर्व नागरिकांना माहिती आहे. 50 खोके सरकार प्रचलित आहे, विधानसभेमध्ये त्यांच्या समोर नारे उठतात. तर त्यांच्या परिवाराला फोडलाय. त्यांचा जे शिवसेना पक्ष होता तो त्यांचा परिवार होता, त्यांच्या परिवाराला फोडलाय. तसंच शरद पवार जी राष्ट्रवादी काँग्रेस होती त्याचे त्यांनी तुकडे केलेले आहेत. तुकडे करण्याच्या मागचं कारण काय आहे? हे आम्ही मान्य करत नाही की भ्रष्टाचारी यामधले कोणीच नाही. आधीच्या सरकारमधले होते, आताच्या सरकारमध्ये आहेत, परंतु तुम्ही स्वतः भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केल्यानंतर सुद्धा दुसऱ्यावर आरोप लावायचे, त्यांना ईडी सीबीआयची धमकी द्यायची, जेलमध्ये टाकण्याची धमकी द्यायची आणि त्यांच्यावर केसेस लावायच्या आणि त्यांनी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केला किंवा तुमच्या पक्षाला जर समर्थन दिलं तर वॉशिंग मशीन मध्ये धुतल्यासारखं त्यांना साफसुथरं करायचं. ही जी पद्धती जी यांची चाललेली आहे ही पद्धती चुकीची आहे.
हे जनतेला कळलेलं आहे, म्हणून जनता यांना त्यांची जागा दाखवणार आहे, हे सत्य आहे. निश्चितच राजेंद्र साठे सर हे आशा वर्कर म्हणजे सीटूचे नेते आहेत. सदैव त्यांची एकच मागणी असते की आशा वर्करांना ची ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण कराव्यात, परंतु सरकार त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत असते. म्हणून राजेंद्र साठे सरांचं एकच म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये आशा वर्कर जे आहेत, संपूर्ण देशामध्ये 4 लाख आणि महाराष्ट्रामध्ये 74,000 आशा वर्कर आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की आशा वर्कर आता जागृत आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सरकार बदलल्याशिवाय आशा वर्कर राहणार नाही, असे मतही राजेंद्र साठे सर यांनी व्यक्त केलेलं आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.